दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। देशाचं संविधान कोणालाच बदलता येणार नाही असं प्रतिपादन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले। केवळ राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी देशाचं संविधान बदलण्यामध्ये येणार असल्याचा गैरसमज समाजामध्ये पसरवला। त्याचा काहीसा राजकीय लाभ त्यांना मिळाला, परंतु देशातील लोक अशा अफवांना बळी पडणार नाहीत। देशाचं संविधान कोणालाही बदलता येणार नाही, त्यामध्ये केवळ दुरुस्ती करता येते। अशा प्रकारे संविधानामध्ये अनेकदा दुरुस्ती करण्यात आली आहे, असं राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। घटना म्हणजे काय? घटना म्हणजे काय झाल्यास काय करावे, इतकं सोपं। फार कठीण करून ठेवला आपला देश। काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना। राज्य म्हणजे काय, केंद्र म्हणजे काय, केंद्राचे अधिकार कोणते, राज्याचे अधिकार कोणते, केंद्र आणि राज्यामध्ये वाद निर्माण झाला कसा सोडवायचा, हायकोर्ट म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट म्हणजे काय, इन्कम टॅक्स म्हणजे काय, निवडणूक आयोग म्हणजे काय, दिस इज द कॉन्स्टिट्यूशन जी आम्हाला अभ्यासक्रमातही शिकवली जात नाही। आणि आम्ही राजकारणात जायला निघालो तर उत्साहाने आम्ही सुद्धा माहिती करून घेत नाही। आगामी सगळ्या काळामध्ये आणि मग कोणीतरी म्हणतं की हे घटना बदलायला निघाले, तर घटना बदलता येत नाही बाबा, घटनेमध्ये दुरुस्ती करता येते। मग हेही माहीत नाही की 51 पासून आतापर्यंत 106 वेळा दुरुस्ती झालेली आहे, त्यातली 80 वेळा, म्हणजे हे राजकीय व्यासपीठ नाही आहे, अरविंदराव असल्यामुळे मला सांभाळून बोलायला लागेल आणि माझ्यानंतर ते बोलणार आहेत। तर 106 वेळा घटना दुरुस्ती झालेल्या, त्यातल्या 80 वेळा तर काँग्रेसनेच घटना दुरुस्ती केली, 14 वेळा अटलजींनी केली, 8 वेळा मोदीजींनी केली। मग त्या कुठल्या कुठल्या दुरुस्त्या सांगायला गेलो तर फारच पॉलिटिकल भाषण होईल, पण हे माहितीच नसल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीला नॅरेशन असं चाललं की हे घटना बदलणार आहेत। नाही बदलता येत घटना, अशी दुरुस्त्या त्या त्यावेळेला करता येतात। उदाहरणार्थ आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये महिलांना लोकसभा विधानसभेमध्ये आरक्षण नव्हतं, मोदीजीने दुरुस्ती केली आणि आरक्षण दिलं। दुरुस्ती करूया का मागे घेऊया, नको आहे महिलांना का विधानसभेत लोकसभेत जायला, पुन्हा एखाद्या दुरुस्ती सांगायचं तर मोदीजींनी 10% आर्थिक मागासांना आरक्षण आणलं। EWS हवंय की नको हवंय ते नव्हतं, त्याची दुरुस्ती केली, सगळ्यांना 10% आरक्षण मिळालं, दुरुस्ती केली, महिलांना विधानसभेत लोकसभेत आरक्षण मिळालं। दिस इज कॉल्ड करेक्शन, दुरुस्ती, बदलणं नाही आहे। लोकसभेमध्ये त्यावर निवडणूक जिंकली गेली आणि मोठ्या प्रमाणावर भल्या भल्या तज्ज्ञांनी सुद्धा ते मान्य केले की बदलणार आहे, बदलणार आहे, बदलणार आहे, बदलणार आहे, त्यांनाच बदला। नाही बदलता आलं, तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले, पण थोडं मार्जिन कमी झालं आणि त्यामुळे आम्ही राज्य शासन म्हणून आता एक कोर्स डेव्हलप करतो, म्हणजे जाधवरांचा हा उपक्रम चांगला युवा संस्था, मग आम्ही 2 वर्षाचा येत्या एक आठवड्याभरामध्ये कोर्स घोषित करतो आणि तो जूनपासून चालू होईल। 75% मुलींनाच प्रवेश मिळेल, 25% पुरुषांना पण मिळेल, की ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत म्हणजे काय, 9 जण का निवडतात, मग काही ठिकाणी 17 का निवडतात, डायरेक्ट निवडणुकीने सरपंच कसा होतो, इनडायरेक्ट निवडणुकीने उपसरपंच कसा निवडणूक होतो, यांना पैसे कोण देतं, गावामध्ये काय ती घरपट्टी त्याच्यात चालतं का दिल्लीहून त्यांना पैसे येतात। मग पूर्वी ते इनडायरेक्ट यायचे, झेडपीला यायचे, स्टेटला यायचे, झेडपीला यायचे, पंचायत समितीला यायचे, ग्रामपंचायतीला यायचे, आता ते डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या अकाउंटला येतात। या सगळ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती म्हणजे काय, 5 गावं 7 गावं कशी निवडतात, झेडपी म्हणजे काय, एका झेडपीत 2 पंचायत समिती का, मग विधानसभा, त्याच्यामधलं रिझर्वेशन, लोकसभा, खाती, मंत्रिमंडळ, या सगळ्याचा 4 वर्षात अभ्यास करून निवडणुकीला समोर या, तर IAS अधिकारी तुम्हाला चालवणार नाही। अदरवाईज IAS अधिकारी ते काही वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण ते जजमेंट घेतात, आमदाराचा, खासदाराचा आणि मंत्र्याचा जजमेंट घेतात। व सुधीर भाऊंसारखा अभ्यासू माणूस त्यांच्यावर स्वार होतो आणि एखादा आमचा जो मंत्री असतो की ज्याला काहीच माहीत नाही त्याच्यावर IAS स्वार होतो। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या युवा संसदेचा खूप उपयोग होईल आणि आपण तो उपयोग करून घ्यावा असं आवाहन करतो।
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित 8व्या युवा संसदेचं उद्घाटन नरे येथील संस्थेच्या सभागृहामध्ये झालं। यावेळी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यावेळी उपस्थित होते। संस्थेच्या उडान या अंकाचं प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी खासदार अरविंद सावंत यांना खासदार पुरस्कार, सुनील मुनगंटीवार, सत्यजित देशमुख आणि अमित गोरखे यांना आदर्श आमदार पुरस्कार, विठ्ठल काटे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, सचिन शेलार यांना आदर्श सरपंच पुरस्कार, ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांना आदर्श युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, पुणेरी पगडी असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। या प्रसंगी चंद्रकांत पाटील तसंच सुधीर मुनगंटीवार आणि भागवत कराड यांनी या आयोजनाविषयी कौतुक करत सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचं अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी सत्यजित देशमुख, अमित गोरखे, विठ्ठल काठे, ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। विद्यार्थी उद्याचं भविष्य आहे। राजकारणासंदर्भात तरुण सुशिक्षित व्हावा, त्याच्यामध्ये राजकारणाविषयी जनजागृती व्हावी, हाच या युवा संसदेच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश असल्याचं ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यावेळी म्हणाले। मला असं वाटतं की आपण तरुणांनी खऱ्या अर्थानं ठरवायला पाहिजे की ह्या पुढच्या काळामध्ये आपल्या असणाऱ्या ड्रॉइंग रूममध्ये बसायचं आणि फक्त राजकारण्यांची चेष्टा करायची का ह्या असणाऱ्या राजकारणाच्या ह्या खवळलेल्या समुद्रामध्ये उडी मारून काहीतरी आगळं वेगळं करण्याच्या संदर्भातला प्रयत्न आपण सगळ्या मंडळींनी करायचा। हा खऱ्या अर्थानं उद्याच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यक्ष प्रश्न माझ्या असणाऱ्या सर्व तरुण तरुणींच्या समोर मला या निमित्तानं मांडावं असं वाटतंय। शेवटी असं आहे की क्यों कोसे अंधेरे को कुछ फायदा तो नहीं, चलो साथ मिलकर सूरज की मुट्ठी पर रोशनी ढूंढते, अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थानं बाहेर पडायला पाहिजे। मुलामुलींनी तर खऱ्या अर्थानं असं ठरवायला पाहिजे। आज मी येता येता नारायण मूर्तींचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा माझ्यावरती परिणाम कोणाचा झाला, मॅक्स वेबरचा झाला, महात्मा गांधींचा झाला, वेगवेगळे असणारे त्यावेळचे तत्वचिंतक आहेत त्यांचा झाला आणि म्हणून मी इन्फोसिस उभा करू शकलो कराड साहेब। पण हे सांगत असताना ते काय म्हणले, तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा पाहिजे, तुमच्यामध्ये अपार कष्ट करण्याची क्षमता पाहिजे, तुमच्याकडं परिस्थितीशी दोन हात करण्याच्यासाठी लागणारी जी एक दुर्धर इच्छाशक्ती आहे ती इच्छाशक्ती पाहिजे। आणि हे सगळं असेल तर तुम्ही युवक या नात्यानं, युवती या नात्यानं कुठल्याही असणाऱ्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीनं यश हे मिळवू शकता। आणि मला खरं आज जाधवर इन्स्टिट्यूटचं या निमित्तानं अभिनंदन करावं असं वाटतं की हा असणारा एक चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे। सशक्त भारत, सशक्त नेतृत्व करायचं असेल तर एक बलशाली आणि वैचारिकदृष्ट्या सशक्त असणारा युवक युवती तुम्हाला तयार करायला लागणार आहे। आणि ती तयार करायची असतील तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना ठरवायला पाहिजे की गावाकडे या। तुम्ही, माझं तर म्हणणं आहे शार्दूलजी की तुम्ही आता धाराशिवचे आहात, तुम्हाला गावातला ग्रामीण बाज माहीत आहे, तुम्ही सहज परवा दिवशीच एक खूप चांगल्या पुरस्काराला मला